आणि आता थोड्याच वेळात ही संपूर्ण पूजा जी आहे ती संपन्न होणार आहे। ही थेट दृश्य आपण सध्या विठ्ठलाची पाहिलेली आहेत। त्यावेळेला विठ्ठलाचं दर्शन आपण घेतो, ती संपूर्ण आपल्या जे मनामध्ये क्षीण असतो आलेल्या वारकऱ्यांचा तो पूर्णपणे निघून जातो। गेल्या जवळपास 15 ते 20 दिवसांपासून हे वारकरी जे आहेत ते 350 ते 500 किलोमीटर जे आहे ते पायी वारी करत असतात। अनेक ज्या पालख्या असतात त्या विसावत असतात। तर आपले प्रतिनिधी सागर सुरवसे देखील फोन लाईनवरती आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, खरं म्हणजे आता महापूजेला सुरुवात झालेली आहे, विठ्ठलाचं दर्शन देखील आपल्याला थेट महाराष्ट्र आपल्या माध्यमातून करतोय। अत्यंत साजिर गोजिर असं या विठ्ठलाचं रूप आहे। संत सज्जनांचा मेळा इथं आलेला आहे, विठू नामाचा गजर सुरू झालेला आहे। कशा पद्धतीचं वातावरण पंढरपूरमध्ये आहे, ती संपूर्ण एक ऊर्जेची भूमी आहे आणि या ऊर्जेच्या भूमीतून तू सध्या त्याचं कव्हरेज करतोय। कशा पद्धतीचं वातावरण आहे, काय सांगशील? सचिन, खरं तर पंढरपूरच्या बाबतीत आपण सांगायचं झालं तर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, अशा पद्धतीची आख्यायिका जी आहे ती त्या भारतीय साहित्यामध्ये जे आहे ती सांगितली जाते आणि त्यामध्ये पंढरपूरचा जो आहे तो विशेष उल्लेख सातत्याने केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे पंढरपूरच्या एकंदरीतच ह्या भक्तिरसाचं अनन्यसाधारण असं महत्व जे आहे त्या ठिकाणी या संपूर्ण भारतीय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या या दर्शनासाठी देशाचंच नव्हे तर आता परदेशातून देखील अनेक भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असतात आणि सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी ते देखील या ठिकाणी आसुसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि आपण पाहतोय खरं तर आषाढी एकादशी हा सर्वात मोठा वैष्णव परंपरेतला किंवा वारकरी संप्रदायातला हा सर्वात मोठा मेळा जो आहे तो या ठिकाणी आषाढी एकादशीच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा केला जातो। सर्वच या ठिकाणी विठ्ठल भक्त जे आहेत, वारकरी जे आहेत, संत परंपरेतले सर्व भक्तगण आहेत ते या ठिकाणी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरी नगरीमध्ये येत असतात। खरं तर आपण पाहिले की देऊ आळंदीमधून हे सर्व भाविक जे आहेत, हे सर्व वारकरी जे आहेत ते अनवाणी पायाने वेळेच्या रस्त्याने वेळेच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी वाट काढत आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी या पंढरी नगरीमध्ये येत असतात। खरं तर पंढरपूरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या स्नानाचं एक विशेष असं महत्व जे आहे ते सांगितलं जातं। खरं तर या ठिकाणी वारकऱ्यांची दिनचर्याच असते, पंढरीमध्ये आषाढीच्या दिवशी वारकरी येतात आणि या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान